विसावा सद्गुरु गजानन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। जय जय आजी रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा देवा वरद पाणीधरा दासंगणीच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्यायसी मांडलीस माझे पापताप दहन करा कृपा कृशाने करुण राहो आणि सदा मन तुझे भजन करावया याचा अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊन म्हणून श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा मार्गा प्रमोदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधुवर म्हणू लागले नारी राहता काय शेगावीचा ज्ञान गवस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निवळ समुद्राचे आटला निर वा पुष्पतरूंचा गेला वर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे काय की निमित्त देव नसता देवऱ्या तंबाळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे सात भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तिथे ठाया देवी इंद्राणीची तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ हरी ते आहेत विठ्ठले परी तेच ठाई भाविका तैशीत शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा दयाचा सिद्धांत दर्शन त्याचे त्यांना होते ते विशेष एक कथा सांगत तुम्ही येता आता गणपतराव कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नियम होता त्याचा दर्शनाचा श्रोत्यो अस्तमाच्या प्रति दिवशी यावे त्याने मठासी बसवणी समाधीपाशी सनस्त करावे एकनिष्ठ एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्यांच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिदा मठा भितरी झाडेला मोठ्या प्रमाणात तरी कांता म्हणे व प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या आता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आई विजयादशमी म्हणून पोरा बळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी ही अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरीना योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळव फुटका म्हणा अंगावरती बिलंकेची पार्वती गृहस्थाजी करती संजय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावानं उचले जाण तो म्हणे प्रपंचावरून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेशी स्वप्न पडले रात्रीशी उगे नचडी पत्तीशी तो करत ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे प्रेम अशाश्वताचे वेडे बाळगू नको यामध्ये न काही सार धन भूचे भुवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी विचितान तेन जाय अनाठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पुरी अर्थात त्या करू नको ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस त्याने गणपतराव सरसला बिवधव आले काय प्रत्यंतर मार्ग येथे साचार सोडूना विचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू न वाई चिंता त्याची अवघे समर्थाचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्च केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपती साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावर राहतो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थाचा होता फक्त पहिल्यापासून विभूद घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मणाला जाया घरी तो आगडीच्या धक्क्यावर एक भेटला परमहंस आजान भाऊंच बांधा दृष्टी नासागराची सुद्धा ओंकाराचा सर्व राजा पसरला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजानाचा आहेस शिष्य असे असून हताश का होते सगळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कायचा प्रकार घडला तो आना म्हणा पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादाशी तो तुझ्या ग्यास आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशा नाही राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयताच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसे विसरला सांग मला आई वडी कुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा सवा कोण आहे का कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर श्रेष्ठासी मग लक्ष्मण घेऊन घरी मागू लागला पहिल्या परी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राईच साहित्य गावासी भेटते झाले पुण्यरासी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसुर ग्रामासी आला मोजणी
करावस जमिनीची श्रोत्यो हा सरकारी नोकर होता रेविन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधू पूर्ण होता भरसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमनाची समयावली शेगावस जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोडा आपुली वेगे दमनी जाऊ शेगावा लागुनी रात्र तेथे काढून जेऊ सकाळा परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्दीनं बोलला कर जोडून आबाळाले भरून याचा विचार करावा म्हणून दिला पाणी भले आहे थोडके आता आले पायी पाणी गडूड आले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमनी करे त्या रोगी सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमनी आला लगेच घेऊन जोशी आत बैसून जावं लागले शेगावा दमनी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पहिले तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळावला कडकडाकडे चपला म्हणून दिला पुरा लाक्षणा माझी भयंकर मेघवर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा शेतकऱ्याच्या चपळात उडू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीनं साहेब जैते आले म्हणून तुम्हा मला गुण उपायासी आता नसे तरी माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी भाऊ लागले समर्था से करुणायुक्त वचाने हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा अशा संगडी तुझ्या विना त्राताना कुणी आम्हाते कथा ऐकली पुराणात राज उडता समुद्रात त्यास संताने देऊनात रक्षण केले सर्वस्वी तुही संत असा मान्य ब्रह्मवेत्ता करुणागण रामचे रक्षण येऊन्या पुरामध्ये दमनिता आले जीवन बैल गेला घरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेसने तिला आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगद आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नाही ना तू काय घडले वर्ता म्हणते आता परिसा ऐशा महापुरातुनी पहिले तटा पावली दमनी उभी राहिली येऊन सडक्यावरी शेगावच्या ऐसा प्रकार पाहता उभयता हा जगात अवलिया भावांची पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुड दिले जोशी शेगावप्रती आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोळा दुसरे दिवशी बोध केला दान धर्म दोषांनी बाळाभाऊची पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपयात जोशी देते झाले साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव का की मला रजा नाही काम जरुरीचे पायी ऐसे सांगून लवला जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करीत से व्यापार अवरात कापसाचा या साली भला 10,000 तोटाला त्या चिंतने क्षीण झाला काही नसुचे मानसी परी व्यापार सोडविना चिंतामणीची जाईना फायदा काही होना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी स्वस्त न बसती व्यापारी राहते सुद्धा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायकराव शिरकराच्या तो इतका तेथे आला एक भिकार उभद भला भिक्षा काही मागण्याला शिरकराच्या घरात पोशाख का मराठी करा माझी भव्य काठी डोई सौदी टोपी मठी बनातीची मळकट कंपा वायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता श्रीकर चित्त परम कोपले जा मेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी नको चढूस पायरी ओसरीची वेळा परी हे बोलत त्याचे भिक्षक मानी साचे येऊन वरती ओसरीची यादवासनीत बैसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकार यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात भिकारी आज झोपट बोलता नका म्हणा असता येतावर हा बैसला येऊ त्या ते पाहता न्याळून कैतो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावाचा राजयोगी दृष्टीचा तेज अत्यंत परे त्यांच्या परी सत्य फरक हेतुका अवतारात कंपवता तनुला तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे ते पाहुणा म्हणे सुभेदारने जेते हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्तवण आता महाराज कुठून पडतील आमच्या दृष्टीची काय असो पैसे दोन देऊ भिकारा कारण श्री गजानन समज नको पूजाचा नको पैसे घेतले भिकाराने आणि काही दे म्हणे श्री गजानना कारण श्रेणी वाट गुळाची ते वायदे करीचे वरच्यावर तेमी आता मानणार तोटा 10,000 ऋतू व्यापारी आला त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी रुपये मधला लवकरी काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये सुद्धा हा पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी तुक्यावरी होताने दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढले भिकाऱ्याशी अर्पिले तो इतक्यात घरात गेले विनायकराव श्रीकर यादवरायकडा बसला होता श्रीकराच्या वसरला ते पाहून बोलला सुभेदार असे नेती संशय गजाननविषयी का घेतो सचित्ती पायी कपडे काढून उभा राही माझ्या पुढे वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडतो एक वार माझी तेने होईल द्रव्य आधी तुझी यादवा तू मजला मुला परी कार्य लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवर हात फिरवला तयांनी फिरविला नख शिखात अंगावरून त्याने हात तो आली इतक्यात श्रीकर वसरीला रुपये घेऊन भिक्षकरी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परिथांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्तला की असावा
गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ जायचे असे फायदा होईल व्यापारसी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकारासाठी सातच्या वर्ध्याच्या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत त्यांनी आदव चित्तात समाधान पावला आणि निश्चयसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज समर्थ आपल्या भक्तासी रक्षण करती निसी निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दुर्धर पाहिजे म्हणत भाऊ राजाराम कवर खामगे होता डॉक्टर त्याची तेलारावर बदली अशी झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावरून निघाला सकुटुंब मठात आला घ्यावा श्रींचे दर्शन गाडी केली तेलाराची तयारी केली निघण्याची वेडी असते मनाची असते झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला नेते अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला नाही तो भूषित आज अशी विरुद्ध का हो म्हणे आणले ह्यातून आहे व्यक्तिपात या नावे म्हणत वर सांगित त्याप्रत मला निकड आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रमला तो तुम्ही न करा काळी बोलल्याप्रमाणे निघाला केला रशी डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला आदमनी माझी बसून रात्र होती अंधारी मायाभंकर साजरी वाटणीच्या शोकरी निजपतीच्या वेगी तो चमत्कार ऐसा झाला केला रस्ता चुकला पुरणवडी पंथाला विचारावे कोणातरी गाडी रुंद रस्त्यावर दोन्ही बाजूचं काटे फार गाडी उभ्या काठावर एका भव तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता चुकला हे ऐकून कराला आश्चर्य वाटले माणसी खाली उतरून जो पाहत तो अगेन्सी विपरीत अपशब्द बोलला बोध होतो त्या गाडीवाल्याला तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडमार्गानं आम्हा कसे सोडले काय होता असं 10 रुपयाला म्हणून हा रस्ता चुकला वाढ तुझ्या डोळ्याला दिसले कसे ना सांगा मग तेलाराचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतूक साचार मग आडमार्ग गाडी कशी आली तुझी असे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काव मधला शिव्या म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तल्लाऱ्याहून येतो वाटते तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहित बैलना कोठे वळाले ते नीट इथे झाले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेलाराचा मग कवर समजला मनात हे समर्थाचे कृत्य प्रसाद घेतल्यावेळी का की मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गावशी कशी हे भयंकर कारण येथे मशीत राहता कोण गजानन तुझं वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमळाचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडीवाल्याचे म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या वाचून सुमार दडून जाईन हा ना आता ते त्याने ऐकले काट्या कोपडामधून नेले नीट रस्त्याला लावले त्या आपल्या गाडीसम हम रस्ता लागता बली डॉक्टरांनी चौकशी केली तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावाची शिवार आहे अजून साचार मग म्हणा डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाची समयाला शेगावाची कवरा आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हिचा आज बरे झाले व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थाने तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाऊ तेलारा करून कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थाचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हाला नाही पण मानवाचे वेदबुद्ध सिद्धीचे जाणे अशक्य संताच्या जे असेल म्हणी तेसैल घडवणी भरोसा दान चरणी ठेवणं स्वस्त असावे दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलारासी आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते एक रतनसा नामे नरम होता जातनी भावसार त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा त्याशी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुटून गेला रक्त नारले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्यानले बडे परिणाम झाला उपयोग मुलगी रडता रायना दूध पायने घेना ज्वर मुलीचा सोडून हा पाहता याच्या तमते वैद्य म्हणते रत्नसासी आता औषध दही असे हा तुझ्या हाताशी लागणे आहे शक्य अशक्य विचार तुझने करावा आणि नंतर उगीच अपुल सागरावर बांधावा जाऊ नये असे ऐकून रत्नसा रडू लागला ढसडसा शेवटी विचारताने साकेला आपल्या मानसी एवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एक वार उपाया शेवटचा दिनकराचा अंतकाळ आला होता ती जवळ घरची माणसे सगळं लागली श्रोते रडावया हात पाय गार झाले नेत्र जे मंदावले मनगटाचे सुटले ठिकाण पाहा नाडांनी अशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी देऊन या समर्थाच्या आणि केला त्याशी नवस पुत्र माझा उठल्यास श्रेणी वाटेल तुम्हा समी 5 रुपयांची तुम्ही पावल्या ओग्याला त्याचा अनुभव द्या मला मी ह्या फुला माझी उपेक्षा करू नका माझे मुलं द्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी ओग्यावर तू जीवेल ना चक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन हे स्वामी गजानन कृपा करा या बाला
पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडून पायावरी तुझ्या निर्धार यायसा निश्चय म्हणीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करी आज वृष्टी नको करू मला कष्टी महापुरुषा गजानना त्या असं काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मुलं हातापायाला हलवायला लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागला दाणी तो प्रकार पाहून लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कुठून त्या धर सुराच्या समोर होता माझा तो पाडनसे दिनकर थोडे दिवसात होते झाला प्रतुता नवस असला शुद्ध तो फडे न्याय असे दादा कुलटकरांचा पुत्र राजा नावाचा आय प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची 18 वर्षाची लाडेगाव सासरीची ही हस्ता गुरुधरम प्रसंगाला दुर्धर प्रसूती वेळ फार कठीण असली जातीला लाडेगावण माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती स्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेदरी ज्वरे अमरस तो होता अनवजर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परिणाम होता मुली झाला नाम शिष्य द्यातुनी चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोलाने खरी एक औषध दिला द्याव्या वैद्य विधाने नाना करीती मुली संग्रहणी बोलती कोणी वैद्य म्हणती क्षय झाला मुलीसया मिळ एकाचा ऐकाला नाही मुली लागला मग पाटलांनी विचार केला आता वैद्य जाणं तारो अथवा मारुईशी अंगारावा प्रतिदिवशी तीर्थावे पेवायचे समर्थाच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा येत हळूहळू त्या पोरीत परत गुण येता झाला तिला ओढत नव्हते शयसी तिचा आली दर्शनासी पायी चालत मठासी महत्व अंगाराची निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव उपासपती भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानकाबाई सुरक्षणा परिदव्य सुटना तो भोगल्या वाचुनी वाताचा झाला विकारम जानकाबाई साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देतात अभिवात पुन्हा उठे पर्वत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोत्यो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्यापरी करावे वाटेल ती बोलावे कधी उपाशी जावे कधी बसावे जेवत कोणी म्हणते लागले भूत कोणी म्हणते रोग सत्य काही बदलले ते तर हा करण्याचा प्रकार असे का की जितके असते जमीदार त्यांच्या सेवाकडे फार दुबळा आपला दावी जोर चटूक करणे करूया औषध उपाय केले बहुत जाणते आणले गंडे बहुत बांधले करी जानकाबाईच्या पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अर्चित म्हणून येता झाला होता अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगा वेदनास्तव पाटलाला तो विचारा सारे करी कांता परिण होय परी विचारताने अखेरी ऐशारी ते ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवरुच्या आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सुन त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी ते तिचे पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेरानंद मात्र्या माया तयाली सद्गुरु राया वातविकार जाऊन या निर्दोषिती झाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा जरी वाया साची पण निष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाखवद्य षष्टीशी शेगावी गेले वैकुंठाजी त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण पडले नांदुरे ग्रामीण ते थोडे सांगतो हे माडी नारायणा तू शेगाव असं करी गमना रक्षणाभावी भक्तांना असे मला वाटते असे स्वप्नी सांगून निघून गेले गयाजन म्हणून आले नारायण शेगाव माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालवला ते ठाई यांची समाधी झाली पाहिजे चैत्र शुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून संत सेवा गडदान संत शिवजी महात्मा त्या पुण्या पारण असे श्री गजानन लिचा पारगतीने लागायचा अंबरीच्या चांदन जाय शिव कुणान लगे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळबर मगालीला सागर मुखी केबी वर्ण त्याने जे जे बदविले तेथे मी कथित केले लेखनीने अक्षर लिहिले परिणतीने जे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या अक्षरी तोच अक्षरे काढी सारी निमित्ताकारण होते करी लेखणी ती लिहावया ऐसे ते झाले मी लेखणी जे काम केले लिहिते लिहिते स्वामी श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नसीब होतो स्वस्ती श्रीदास करून चित्त हा श्री गजानन नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य 20ोऽध्याय समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 21। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांड दिशा नमो तुसी
देवा तू आपणास पतित पावन नाम खास सर्वदाय धरलेस याचा विचार करीगा पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा असते सत्य पापी जनाने तुझ व्रत महत्वाने कृपाळा म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी धुने ते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा काय भूमिनी सावरीला दिल्या टाकून तूच पतित पावन तूच पुण्य पावन या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा सूर्य नासी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत काय न करावे लागत तम नासण्यार विसी तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई अंधारात वावगे जाये त्याचे तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा आपला रक्षा मोठेपणा पापी तुझा निर्मिसी काही असो आता तरी चिंता रे तमजला करी दास गुणा घ्याव तरी साय मागणी तुझ्या वाचून मज प्रथम नाही बसला जगतात अवघीच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानपदी साची त्याच्या दुःख संकटाची होळी चौथे निसंशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मधुर हाताखाली गवंड्याच्या तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचतो परी घडल्या घडीत कुठे न लागले त्या प्रथम जैसा चंडू जलितात तैसे त्याचे झाले सोपान साये ज्यापरी जन उतरती भूमीवरी तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे मजुर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकांदरले मला पडता पडता करास पाय भूमीस लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी ते वृत्त ऐकून लोक अवघ्या नंदले अभिश्राप कुणाचा समर्थना घेती साचा हा योग पडण्याचा दैवाने चाला तुझ या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या कराकारणे ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची बाधा होती भूताची तया बले कारणे तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला तुया रामनिमला जाई सेगावा करणे तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय या दृष्टांते करून आपल्या दोन मुलासी घेऊन रामनवमी साडजान बाई आली सेगावा प्रतिपदीपासून भला उत्सवाची आरंभ झाला अपाट समुदाय मिळाला नवमी श्रोते सेगावी कामसभा मंडपाचे चालले होते ते दसाचे खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बसले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनाचा जो समुदाय भला तो नमस्सी वर्णवे त्या गर्दीतही बाई उभी खांबास क्या पायी होती तिला सोसली नाही गर्दी ती अत्किंचित म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय भावया गर्दीत झुकवा परी झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरात पडला तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कोटीला कोण लहान मुले दिसती दोन खांबाखाली येदवा 10-20 जणांनी खांब काढला अंगवणी पाणी मुखात घालून लोबोकोडे पाठविले ही लोबो डॉक्टरनं शस्त्रविद्या तरी प्रवीण ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या राजपुत्नीला रीतीप्रमाणे उपचार केला लोबो म्हणला लागला माला गेला कोठेच हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला येतो की असतो खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीर त्या भूतास मुक्ती खरेदी तरी त्या गजाने पायी होणं बरोबर गेली जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा ऐसे एका उत्सवाशी नाईक नवसाच्या मस्तकाशी सोडिले असताना मंडपाची लाकडी गोलक वाढवली तोही गोल थोर होता परी स्वामीचे गाद सत्ता कुठे ना गाद होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा एक असे सेगावी एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी आणि दुपारच्या श्री गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारल्या का रामचंद्र पाटला दे पाटील मूळचा भाविक त्यासे वाटले कौतुक गोसावा जय गुन्हा गदा रामाजी पातला निर्खुण पाहता गोसाव्यासी तो त्या असावे पुण्यराशी स्वामी गजानन निश्चय असे त्याला वाटले गोसाव्याचा तरुणात आला घेऊन घरात दिला बसण्यास पाठ पूजा केली पायांची गोसावीने पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तो एक म्हणा आपण कर्जाची चिंता करी ते फिटून झाली दारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाचाही प्रकार संपन्नेने येईल पुरा कृपा नन वर्षावर श्रीराम समाज आहे दृष्टी माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई कशाचे कधी नाही कमी नाही पडणार आन ताट वाढून सुग्रासदी भोजन मर्जी असल्या पांघरून घाला एखाद्या
अंगावरी पूजा अन्न दक्षिणा याचकाशी दिल्या जाणार ते पावतेणारा नाही विशेष शंका नसे. वरी तो याचक आधी पाहिजे शुद्ध जख त्या वाचून कौतुक होणार नाही कधी. आणले ताट वाढून गोसावीला प्रेमाने 5 रुपये पाटलं दक्षिणा ठेवली त्याचा करा. तरी गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यास मी आलो तुझ्या पासी, ती आनंदी देमसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ देवची दक्षिणा घेऊन तुष्टमी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना ऐकून नाही ती सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे पडी पडते जरी, ती होईल बापा बरी ही दक्षिणा दिलाने. बोला तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एकत आहेत बांधितो म्हणजे चटुकभूत याचन बाधा होय त्यासी. काकी जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याचे पाणीवरी ठाई होत असे. पाटील की जे तुझे वचन हे वाघाचे पांघरून त्याचे उपयोग करणे जाणं अति रामचंद्र. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये गिजवलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिका जाणं अधिदान कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, पहिल्या वचनास सत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंबाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोपेश्वराचा, होतसे बापा साचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहून एकदा म्हणे, सोयऱ्या द्यायला कारणे समयानुसार मान द्यावा. उपासावा बायातकारी दया असावी अंतरी, जैसे ते का ते फणसावरी काटे आता गुड घरे. मी तुझ्या पाठीस आहे दान रात्र दिवस, आयत बांधून कंठास गोसावी जावं लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्दान पावला, पाहता पाहता झाला दिशिनासा रस्त्यात. पाठीला उग्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, एवढं गोसावी चला हे आता मजले. रात्री स्वप्न येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारकवसनी परम पवित्र, अनुभव येणा मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता तुम्ही ऐका, गळ उगा दडू नका पूर्ण भावे सावधान. प्रथमाध्याय मंगलाचरण, देवगुरुचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता माघमासी सप्तमीसी समर्थाले शेगावासी, देवीदासाच्या सतनाबासी दिस झाले प्रथमता. पंकजलाल दामोदर दोन होते चतुर्ण, त्यांनी परीक्षा केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे पर्याय सत्य, गोविंदोबाच्या कीर्तनात महाराज देऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, पंकजलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नमस्कार केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विरोध. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली. तीर्थपासून बली शेगावचे मठात, चांद्रराव देशमुखाचे गंडांतर ताळलेले साचे, देवतीर्थ पायाचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे करिले सविस्तर, विठोबासी जिलावा ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याय टाईम येणे रीती असे पायी, जानकीरामे दिला नाही विस्तव चिलमे कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोळाने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्वत केली चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून, होते दोन कानोले उतडी ठेवले, तेच समर्थांनी मागितले खाय चंदू मुकुंद. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावण मुक्त केला, शिष्याद करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगाव करणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणायला परत शेगाव करणे. समर्थाशी आणले परत, काही दिवस राहून येतो. पुन्हा गेल्या कोणी दबास्कराशी तारावया. कोरड्या थंडीत विरला, जिवंत जरा फुडला. एका क्षण आली जला त्या कोरड्या विरिठाई. भास्करा जेवढवली भ्रांती, घेऊन आले त्या प्रती. शेगावास गुरुमुठी कथा पंचमात. षष्ठाध्यायी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कंसी खाण्याकरता नेल्या फुल्या मळ्यात. गांधील मास्या उठल्या देत, लोक होणं भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपला घेऊन. बाधा गांधील माश्यांची, महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंह भेटण्याला स्वामी गेले अकोडाला, जो नरसिंह होता भला शिष्य कोतशा हल्लीचा. काही दिवस राहिले अकोडा माझी भले, नरसिंह पूजे केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामा भितरी, कृपा ब्रजभूषणावरी केले असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राणाप्रत येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदाण होती भली, हमेशा वही बोला चाली त्यांची समर्था बरोबर. हरी पाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येची दाविले प्रत्यंतर भवताला.
उसाचा चमत्कार दावणीया साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या भिक्या नामे दिला सुतम खंडू करताजी पाटला प्रद आम्र भोजनाचे विरुद्ध चालण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केले आहेत पाहिनी निष्ठा समर्थ जाटा इजडली असे पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात सुपरस्टार पाटील श्रेष्ठ अर्जुला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालंटा आले ते समर्थाने नाचले दीर्घशूट झाले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोणा कळला सहजलेले समाचार कृष्णाजीच्या मळ्यासी महाराजाले छपरासी मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैनम छिंदती श्लोकाला रहस्य असं सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसती झाले स्थिर न जाळे वैश्वन किंवा खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला वाडगुडा शांत केला खून नवसकरणाला दिली असे गांजाची दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्याचे बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन संशय केले म्हणत या रामदासाचे दशमाध्यायी सुरेख उमरावजीचे कथानक उपरती झाली पुरी देखते ते बाळा बोला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पला संसारबाई भावभक्तीने लवला श्री ज्ञानंद स्वामीच्या गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्री मारून बाळाला परीक्षा द्यायची घेतली द्वाडगाय सुकलालाची अति गर्भ गेली साची दांभिक भक्ती गुड्याची कशी ती कथन गेली एकादशाध्यायी कथन भास्कराशी ढसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या विनंतीशी देऊन माडगाडगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निज धामा भास्कर गेला त्याचा देव ठेवला द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईची शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही यावे असतला वाचुले गणू जवऱ्याला सुरंग उडता विरितम सेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाचे प्रत्यक्ष होते महाराज स्वामीचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडला स्वइच्छेने ते झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडुलीसी बळीरामाच्या शेतासी उठलेल्या आंब्यासी पाने फळ्या नेवली पितांबराला कोंडलित तेथे झाला समाधिस्थ नवामड झाला स्थापित असे गावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या गडसी महाराज नेमा मठासी आले जुन्या मठातून जामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला प्रजान्याने घोटाळा भंडाराचा केला असे जामसिंगाने आपली इष्ट समर्थ अर्पली पुंडलिकाची निमाली गाठपलेगाची श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा रणगंगा भारतीचा केला असे गजानने बंडू त्यात्यासी भाग्य आले भूमी धन सापडले गजापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास समोद्यमाशास नौका फुटता चित्रा सदाविला हात लावल्या नर्मदेने विडा माधव नाथाला शिष्यादी पाठविला या कथा 14व्याला वर्ण्यास्ती साकले अध्याय तो 15वा शिवजयंतीचा बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसादा पाठविला उलट कराजे स्तेबला मुंबईत लोकमान्याला आग्रहण करा कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश नको जाऊ विलायते सहित जाय सर्व काही कथा आयशा 16व्यासी पुंडलिकांजन गावासी जाता निवरेल त्यासी येऊन स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंग हस्ते पाठविला कवराच्या भाजपकडे आग्रहण केले आनंदी शरा तुकारामाचा कानामधून पडला असाचा या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरात समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहमपणाने सत्पुरुषाशी त्रास द्या मैतापशा भाईला पाठवून दिले पंजाबला हिंदू यवनावशी केला कळकळीचा बोध त्यासी बापूराच्या कांतेसी भानामतीनं माणिसाची भेट गंगा भागीरथीशी झाल्या कुटी विरितम कथा बायजा मांडणीची 18 साची कवर डॉक्टरच्या पुढाची कथा आहे यात ग्रंथित असे महाराज गेले पंढरीला घेऊन उभ्या लोकाला तिथे वापुना काला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूरचा बारकरी मरणी झाला आजारी त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला जाऊन त्याचा गणित केला कर्मे भावना श्रुत्यो कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो चर्चे तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुट्टी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या घ्या कारणे त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावी नागपुरात हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी धार कल्याणचे रघुनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थाची शेगाप्रत अशी आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला होता तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी उठला करून उपदेश केले खळ्याचे संरक्षण
वाचुपण समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी गजानन कृपे भले जाखळाचे लग्न झाले कपिल दारासी दिले दर्शनाने मौन कराला तुकाराम्या फुला पुत्र समर्था व्हायला नारायण नामला सेवा करावया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून से गावा कारणे पुढे भाद्रपद मासाशी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक काळात ऋषी समाधीस्थ झाला विसाव्याजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देते कवलिताने त्यांच्या इच्छा पूर्ण आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोत्यो प्रत्यक्षापदी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे आद्या वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्तडले वर्गणी गोळा कराव्या ऐसे भव्य सुंदर काम कोठ्याला विवर धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या या भव्य कामाला होतानी हात लाविला त्यांचे नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढलं मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन कोकाजानंद हरी पाटील नाम ज्याचे सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची त्या यांनी 1000 रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळखेडचा सुखदेवजी भारतंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल पंचगवांचा दत्तूलाल त्याचा गावीचा बिसंदाल अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थाच्या मोठ्या कचेरी स्वयंपाकरे सोपे उत्तम प्रकारे बांधली असती साजरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टीला बांधकामाच्या औषध त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना यश झाली ती ऐका बुधो बसविला शेत साऱ्यावर समर्थाचा धार्मिक कर कुणाशी न करता जो रूपा मागे काना तैशीच बाजार पेठीची धान्यत्वा कपासी जेल विकास हे पट्टे बसवली त्यावर गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थाच्या रणानिष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्यांनी मोठे चारच सर्वोत्तम झाले चतुर्जन्नीचे अनुष्ठान ब्राह्मणाचा करीव जाण केले आदि करून किसनलाल शेटजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अत्यागुड साचे अधिक गुण खपाजी जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठानाबद्दल भीती चौबाजूंनी वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थ ऐकनिष्ठ पहिल्यापासून पूर्णावधीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती काय आले विघ्न शतचंडी अनुष्ठान करता विपरीत भावे का बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नकोस माणसी माझा दरिता पुण्यराशी समाधीशी बसलासे तो अवघे करील बरे नका हो बावरे पूर्ण आवतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकण माझा स्वामी गजानन येऊन दे कदा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षण मुळीचा बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या पणाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राण रघुजाबाई नामजीचे सापड गावीचा वामन शामळाचा नंदन यांनी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्था समोरी खरे खरे साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ जसं जी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदसने घातली माळकंठी वराडाच्या विपुला पिकणे टाकले काश्यपिणी पावले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची अशी देना समर्थाची पाविना म्हणून घेतल्या आपण कोंडोणी तांनी जलात 30 फुटापासून पायानेला भरून तेच काय जीवन निर्माण व्हावे श्रोत्यो म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुखसंपन्न पहिल्या परी वराड होता निर्धारी ऐसा चिंताचा असल्यावरी त्या वराडी जनाच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्वत निष्ठा ठेवणे सुखाला गे अनुभवावे ऐसे न जरी करतील तरी आईपेक्षा येईल वराडाचे बिकट काळ याचा विचार कराव गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा उतरकाशी म्हणून द्यावा ठावा पुल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पिराळ सत्य तेथे मिळणार आहे परत बहुतवण तुम्हाला दाने टाकल्या खडकावरी त्यांचे रूपे होते खरी याचा विचार ते सर्व काळ कराहो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांतायत साचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्म श्रद्धा ही वाघेनं गेल्या मनरूपी धरुतन दुर्वासने कोलिदान येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूतांगणा अभक्ती वा रांगणा तिच्या नादी लागल्या ना विटंबनाचं सर्वत्र सन्नितीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रुनामा नायक मका तरी शक्ती वाढेल असे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वरड प्रांतात सहे कधी विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी
पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य मोदकांचा गजाननासी अर्पाव. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्दश प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक दुर्वांकुर अर्ध शब्दांचा साचार मोदक समजा भूतो. ती अर्पुण गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा करणा वेळ आता थोडकाई. हा ग्रंथना कादंबरी ती गजानाची लीला खरी. येथे जो विश्वासधरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नेहमी वाचेल सत्य त्याचे पूर्तीला मनोर्थ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा यातोय निश्चिती. महाराष्ट्र व्यात त्यावरती लहरी समजा भूतो. वा कल्पवृक्षे स्वामी चरित शाखा अध्याय त्या व्रत पद्यरचना हिच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेविल भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या गेल धाव रक्षण त्याची करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य दान. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटल त्याच्या वाचने. निपुत्रकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहिला अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपमेल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुण्या शुचिर्भूत. त्याच्या व्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना. कसल्या सुत यातना त्या त्याच्या निरस दिलं. जेथे राहिल ग्रंथ तिथून कदा येईल भूत. लागण साधे किंचित तिथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व हे भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जना प्रत यांचा अनुभव नेनसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाना तैसे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखामा रघुरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम निरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी माणिक प्रभू. देवीच्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरकणा यत्किंचित त्यांच्या यांच्या मध्ये. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत सुद्यावृत्ती श्री गजाननाची चरणी. म्हणजे तुमची अरझार जन्म मृत्यूची साचार होऊन या वाल पार दुस्तर भवा मधुणी. आता स्वामी दयाघना तुला यो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग धावी मला नीट. दुर्वासनेचा वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो. अक्षयचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचा करण्याचा बशी नको अनुसाचा. समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज. याची मागणी आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी म्हणलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र. हे रत्न सारे मजप्रतानुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करू सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शक्य 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र माझी शुद्धात वर्ष प्रतिप्रदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननी पूर्ण केला. प्रथम परहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गुरु विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका व्रत भव सिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्याय समाप्त. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पहिला अध्याय काढा. अध्याय पहिला.
श्री गणेशाय नमः. जय जय आजी उदार कीर्ती, जय जय आजी प्रताप ज्योती, जय जय आजी गणपती गौरपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करिताले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपे जगात शक्ती, विघ्नयोगी भस्मवती. कापूसाचा बाळक अग्नी पुढे दयागणा, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरसगरी पद्यर्चना दासकनुच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती. परितुवास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. हरी. श्री गणेशा गजानना सद्गुरुनाथा गजानना शिवशंकरा गजानना श्री गावीच्या गजानना. श्री गणेशा गजानना गुरुनाथा गजानना शिवशंकरा गजानना श्री गावीच्या गजानना. श्री गणेशा गजानना सद्गुरुनाथा गजानना शिवशंकरा गजानना श्री गावीच्या गजानना. श्री गणेशा गजानना सद्गुरुनाथा गजानना शिवशंकरा गजानना श्री गावीच्या गजानना. श्री गणेशा गजानना सद्गुरुनाथा गजानना शिवशंकरा गजानना श्री गावीच्या गजानना. जय जय सद्गुरु गजानना. रक्षक तूची भक्तजना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह सुनी देहातीत तू. मागवद्य सप्तमी दिनी श्री गावात प्रगटोणी, पुष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्वत्व हो प्रगट. बंकट लालावरी तुझी कृपा झाली ती साची, गोसाव्याच्या नवसासाठी गांजा गेसी लावून ओठी. तवपद तीर्थे वाचविला जान रावतो भक्त बला, जानकी रामा चिंचवने नासवणी स्वरूपी आणणे. मुखीन चंदूचे कानवले खाऊणी कृतार्थ त्या केले. विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा. चे डंख तुआ सण सुखे केले देवा, त्यांचे काटे योगवले काळुनी सजी दाखविले. कुस्ती हरसी खेळोणी शक्ती दर्शन घडवणी, वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला. गळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती, टाकळी कर हरिदासाचा अश्वशांत केला साचा. बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्त चिजो होता, रामदास रूपी त्याला दर्शन देऊनी दोषविला. सुकलालाची गोमाता द्वार बहु होती ताता. कृपा तुझी होता चक्षणी शांत झाली ती जननी. पुढे लक्ष्मण से गावी गीता व्याधी तू निरवी. दांभिकता परिती त्याची तूण चालवणी घेसाची. भास्कर पाटील तो भक्त उद्धरिलासी तू त्वरित. अज्ञातव शिरसा वंद्य काकही मानिती तुझ वंद्य. विहिरी माझी रक्षियला देवा तू जन दौऱ्याला. पितांबरा करविलीला वठला अंबा पल्लविला. सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला. सवडद येथील गंगा भारती तुंकु निवारिली रक्तपिती. पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर. ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका. माधवनाथ समवेत केले भोजन अदृष्ट. लोकमान्यता टिळकांना प्रसाद तुची पाठविला. कवरसुताची कांदा भाकर बक्षली सत्वा प्रेमा खातर. नग्न बैसुनी गाडीत लीला द्वापली विपरीत. बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर व्यक्तवृत्ती. बापुनामणी विठ्ठल भक्ती स्वयंवश तू विठ्ठल मूर्ती. कवठ्याच्या त्या वार कर्याला मरीपासूनी वाचविला. वासुदेव येती तुझ भेटे प्रेमाची ती खुनपटे. उद्धट झाला हवालदा भस्मीभूत झाले घरदार. देहांताच्या नंतरही किती जना अनुभव येई. पडत्या मजुरा झेलिले
भक्ती जनाश्चर्य भले अंगावरती खांब पडे श्रीवाची आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अणवये ती आज मितीला शरण जाऊनी गजानना दुःख तया ते करी कथना कृपा करीतो भक्तासी धावून येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य सावी ध्यानिमणी 52 गुरुवारिणी खरा पाठ भक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा ये पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचारद सद्भक्ता फळ लाभे भगता भगता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरी श्री तुकाराम प्रिय श्रीरामा तुकारामा असुर विरामा स्वानंद रामा तुकारामा चैतन्य भूषणा पाषाण दूषणा तुकारामा कथामृत अशना मोशत्रु शासना तुकारामा वक्ता महावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी तुकारामा अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी तुकारामा ज्ञानी अमरेंद्र ऐश्वर्य समुद्रा तुकारामा बोधामृत चंद्रा तू परम सुभद्रा तुकारामा प्राणींद्रिय दमना तनुसहित स्वगमना तुकारामा हरी शिरीच्या सुमना जिजाई रमणा तुकारामा तू तारक लोका महानामधारका तुकारामा नारायण जनका त्रिभुवन व्यापका तुकारामा जय जय मुक्तिवर्या चित प्रकाश सूर्या तुकारामा परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया तुकारामा जगद्गुरु भूपा वेष्टित मूपा तुकारामा माया सिद्ध स्वरूपा मायातम दीपा तुकारामा अगोचर लक्षी जगत वकुक्षी तुकारामा सर्वांतर साक्षी दैव गुण पक्षी तुकारामा कुमती नरगंजन प्रेमळ मनरंजन भवभय भंजन निवासी निरंजन तनु ब्रह्मचित संज्ञा अद्भुत प्राज्ञा सर्व कळा सुज्ञा जगी वंद्यतवाज्ञा द्रष्टा तत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा उद्धरताज्ञा षडरिपु संवरित्या माया नदी तरत्या तापत्रय हरत्या मनोजय करत्या महायोग मंडना तरु पाप खंडना कळी काळ दंडना गुण असुर खंडना तू सुख सागर महाप्रेम आगर ब्रह्मतनुनागर अद्भुत सौदागर चिन्मय सुखवासी देवक्षत्र निवासी रतसाम्य सुखासी तू तारक लोकासी हरिपदाब्ज भ्रमरा वंदे महामरा कणकाई कुमरा सुखदानी पामरा अक्षय तनुगात्रा तू परम पवित्रा महासत्पात्रा बोलोवा पुत्रा प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू काणाप्रिय बंधू गुणातीत साधू उन्मेष सुलोचन अहम मंदमोचन लोष्टवद कांचन करता मूळ चिंचन तू सुखमय पवना लोकत्रय जीवना आनंद तरुवदना ब्रह्मसुख भुवना श्रीरंगा सुरंगा रूढयोग तुरंगा रिपुमणि कुरंगा महानंद तरंगा अदृश्य निगमा आकळ आगमा भावुक सुयमा मोहजाल निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मूर्तिमंत धर्मा
प्रज्ञाक्षिती कर्मा तू विरहित कर्मा तुकाराम तुकाराम कल्पद्रुम कामा सुमंगल धामा तुकाराम तपस्वी लामा महाभिक ग्रामा तुकाराम तुकाराम विकचत जगपद्मा महाकौतुक सद्मा तुकाराम तुकाराम दिनदायक पद्मा ज्ञानबोध विद्मा तुकाराम तुकाराम तू अकळित कळा महाभक्ती भूपाळा तुकाराम तुकाराम तू परम कृपाळा शांती गोपाळा तुकाराम 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 लाभार्थी